हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांना किती प्रयास पडले आणि त्यांनी कसं मावळ्यांना घेऊन काम केलं हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. प्राध्यापक कुलकर्णीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे पण त्यांनी सांगितलं की आपण फक्त चांगलं काम करण्यासाठी निश्चय केला पाहिजे, ज्याला मी डिटर्मिनेशन म्हणतो. आणि तो निश्चय जर आम्ही घेऊन पुढे गेलो तर नक्कीच आम्ही पाठीमागणं पडणार नाही. हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांनी भारतीय संस्कृती आणि देव धर्म हे पण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. समर्थ रामदास स्वामींची शिकवण ठेवून ज्या मनाच्या श्लोकमध्ये काही संदर्भ समर्थ रामदास स्वामींनी दिले त्याप्रमाणे कार्य करण्याची जबाबदारी घेऊन त्यांनी कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसाठी अगदी कमी कारकिर्दीत त्यांनी आपलं वेगळं नाव प्रस्थापित केलं. जसं कुलकर्णीने म्हटलं, फक्त राज्याभिषेक झाल्यानंतर 1674 साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि 6 वर्षात त्यांचं निधन झालं. पण ह्या 6 वर्षात त्यांनी जो संबंध प्रांत पुढे नेण्याचा प्रयत्न केला तो इतर कुणालाही जे जमलं नाही ते त्यांनी करून दिलं. मी तर म्हणेन त्यांना आमच्यासारखी जर 25 वर्ष मिळाली असती तर त्यांनी सगळं भारत प्रकाशमय केलं असतं. पण शेवट आहे देवाजीच्या मनात, तिथं कोणाचे चालेना. हा संभ्रम ठेवून आम्ही काम करणं प्राप्त आहे. आज सुद्धा या गोष्टी शक्य आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी आज जे काम चालू केलं आहे त्याला जर आम्ही समर्पितपणे सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभे राहिलो तर नक्कीच हे काम ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील, त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसते. आज खूप गोष्टी इथं नमूद कराव्या अशा मला वाटतात आणि त्यातूनच आज जो हा किल्ला इथं झालेला आहे खरंच मनापासून त्यावेळी 1974 साली हा किल्ल्याची स्थापना करण्याचा प्रयत्न झाला आणि हे सगळं आज लोकमतमध्ये पण प्रसिद्ध झालं आहे. परवाच मी सगळं हे काढलं होतं कारण ज्यावेळी मला कळलं की कुठेतरी चांगल्या गोष्टी पुढे येण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. फार करून आज जवळजवळ 127 कोटीचा प्रोजेक्ट अप्रूव्ह होऊन त्याचं काम चालू आहे आणि हे सुद्धा काम जवळजवळ 2 वर्षात म्हणजे साधारण आमच्या CPWD मॅन्युअलप्रमाणे 540 दिवस असतात. त्या 540 दिवसात ते पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी परत 50 वर्ष होतात. मी कॅल्क्युलेशन केलं तर कळेल 1977 आणि 2027 परत 50 वर्ष पूर्ण होतात आणि अशा या 2027 साली आपण हा प्रोजेक्ट लोकार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, टुरिझम मिनिस्टर आमचे रोहन खवटे आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जर इथं आले तर आम्हाला त्याचा आनंद होईल. मला तरी वाटतं ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि 2-3 विषय आहे. एक आहे इथला आमचा पार्किंग
जो जागा आहे तो जवळजवळ 50,000 स्क्वेअर मीटर, 40 ते 50,000 स्क्वेअर मीटर देवालयाच्या पाशी आहे. तो पूर्ण झाल्यानंतर एक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करणार आहोत. जो सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि आमची फर्मागुडी या केबल जो हे आहे तो घालण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण ह्या तिन्ही भागानं जर केबलनं जॉईन केलं तर मला वाटतं फोंड्यातील सौंदर्य टुरिस्ट लोकांना नक्कीच दिसेल. आमची जी चांगली देवस्थानं आहेत त्यांचं दर्शन, फोंड्या गावाचं दर्शन, हे सगळं दर्शन आम्हाला वरून साधारण 150 मीटरवरून आम्हाला ते दिसू शकेल. त्याचा पण योजना कार्यान्वित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, तो पण पूर्ण करू. आज मला याविषयी बोलताना मुद्दाम आठवण होते की छत्रपती शिवाजी महाराजांना ध्येय आणि धोरण ठेवून जे काम केलं तसंच काम आम्ही जर पुढं चालू ठेवलं तर नक्की आम्हाला जे स्वराज्याची स्थापना आम्हाला वेळोवेळी करायची अशी वाटते ती पूर्ण होईल असं मला वाटतं. आज त्या ह्यातून आम्ही प्रयत्न करूया असं मी नमूद करतो. महत्त्वाचं आहे आणि हीच परंपरा पुढे घेऊन 17व्या शतकामध्ये 1630च्या सुमारास शिवरायांचा जन्म झालेला आहे आणि हा सर्व संतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर आहे. माँसाहेब जिजाबाईंनी त्यांना संपूर्ण संतांचा तर प्रभाव सांगितलेलाच आहे. त्यापुढे रामायण महाभारतातल्या कथांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. हे आपण नेहमी अनेक ठिकाणी वाचत असतो आणि त्यामुळे शिवाजी राजा जरी झाला तरी तो उपभोग शून्य राजा आहे आणि म्हणून त्याला रणजित देसाईंनी आपल्या कादंबरीमध्ये श्रीमान योगी असं म्हटलेलं आहे. आणि हा श्रीमान योगी मुख्य शब्द आपल्या संत रामदासांच्याच लेखनामध्ये दिसतो. हा श्रीमंत योगी आहे. योगी कसा असतो तर योगी सर्व गोष्टींचा त्याग करणारा असतो, पण तो श्रीमंत आहे. सर्व सुख त्याच्या पायाशी आहे, पण कुठल्याही सुखाचा उपभोग घेण्यामध्ये तो रममाण झालेला नाही आहे. त्याचा त्याग करण्यामध्ये त्याला जास्त मोठेपणा वाटतो. असा हा श्रीमंत योगी आहे. शिवरायांच्या काळामध्ये तुम्हाला मोठमोठे रंगमहाल, मोठमोठे नाचगाण्याचे कार्यक्रम झालेले आहेत, मोठमोठे जश्न झालेले, असे कुठेही प्रसंग फारसे आढळत नाहीत. ज्या ज्यावेळी आपल्या स्वराज्याला काही धन प्राप्त झालं ते धन जास्तीत जास्त स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी वापरलेलं आहे. सुमारे 350 किल्ले त्यांनी बांधले, दुरुस्त केले, पुन्हा उभे केले आणि ज्या किल्ल्यांची डागडुगी केली अशा 300-350 किल्ले त्यांनी स्वराज्याच्या संपूर्ण सत्ता केंद्रांच्या टोकावर त्यांनी उभे केले. हे सगळे संरक्षणासाठी केलेलं हे कार्य आहे. मित्रहो, कलकत्त्याला ज्यावेळी इंग्रज उतरला आणि त्यांनी ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्यावेळी कलकत्ता कुठे आणि त्यावेळेचा रायगड कुठे, 6 महिने जायला लागणं, कारण पायीच प्रवास असायचा. इतक्या दूर अंतरावर आपल्या देशात एखादा परकीय सत्तेचे पाय लागलेले आहेत याचं दुःख रायगडावरच्या शिवाजीराजांना झालेलं आहे आणि त्यांना वाटतं की या भूमीवर कुठल्याही परकीयांचे पांढरे पाय लागता कामा नयेत आणि त्याप्रमाणे हा जो राष्ट्रवादाचा विचार आहे ना तो छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये सर्वात सुरुवातीला. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की छत्रपतींचे पिताश्री आदिलशहाच्या दरबारात मोठे सरदार होते, पराक्रमी होते. स्वराज्य स्थापनेचं त्यांचंही स्वप्न होतं, पण तसा योग जुळून आलेला नव्हता. तो योग शिवरायांच्या पिढीमध्ये जुळून आला आणि त्यांनी सुद्धा शिवरायांना चांगलं पाठबळ दिलेलं आहे हे आपण पाहतो. आपल्या संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास चालला तर शिलाहार, विजयनगर, कदंब, यादव, चौल ह्या सगळ्या वेगवेगळ्या घराण्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची आणखी एक कडी म्हणजे शिवशाही हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि शिवाजीराजांचं वेगळेपण ते काय आहे, पहिल्यांदा दिल्लीला आव्हान देण्याचं काम त्यांनी केलं. दिल्लीला ते आव्हान देऊ शकले. आणखी त्या सत्तेला त्यांनी सांगून टाकलं की आमची सुद्धा एक प्रादेशिक अस्मिता आहे आणि हीच अस्मिता आपल्या राष्ट्राला तारणार आहे हे त्यांनी सांगितलं. भोग लालसा सगळ्या बाजूला ठेवल्या आणि लोकशाहीचं तत्व त्यांनी अंगीकारलेलं आहे. शिवरायांचा कारभार जर तुम्ही पाहिला तर एका माणसानं घेतलेले निर्णय कदाचित थोडे चुकीचे असू शकतील, म्हणून शिवरायांनी सावधगिरी म्हणून
निर्णय घेण्यासाठी अष्टप्रधान मंडळींची निर्मिती, अष्टप्रधान त्यांनी उभे केले आणि या अष्टप्रधान मंडळींच्या सल्ल्यानुसार शिवरायांचा कारभार चालत होता. आपल्या मनात येईल तसा नाहीये. त्यामुळे शिवरायांचं वेगळेपण असं आहे, ते जरी राजे असले तरी ते लोकांचे आणि रयतांचे राजे होते.